ते स्वप्न पूर्ण होत आहे. जसं बोललो होतो तसं आम्ही करून देखील दाखवतो. नाईट मध्ये ही स्पर्धा सेमीफायनल 1 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उल्लेख हा देखील करेन की जयदुर्गा सुरई ए संघ सध्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पुढच्या मॅच मध्ये जयदुर्गा सुरई बी संघ देखील आपल्याला सेमीफायनल 2 खेळताना पाहायला मिळेल अगेन्स्ट टीम गावदेवी वडगर. सो दोन्ही टीम्सना विनंती आहे, 5 षटकांचा हा सामना आहे. त्यानंतर आपण टॉस साठी या. टीम गावदेवी वडघर विपक्षामध्ये टीम जयदुर्गा सुरई ब. सध्या मॅच सुरई ए विपक्षामध्ये टीम भावाळे बी. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला अगदी सुरुवात होणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सूरज केणे आणि सलामीची जोडी रुपेश पाटील आणि त्याच्या समवेत सुजित पाटील आल्यात. 5 षटकांचा सामना. पहिला षटक सेमीफायनल 1 चा पहिला चेंडू अगदी डायरेक्ट हिटची गरज आहे. डायरेक्ट हिट झाला असता कोणताही प्रश्न नव्हता. रुपेशला त्याच मार्गाने अगदी डगआउटला परतावं लागलं असतं. हरकत नाहीये. एक धाव. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज सूरज केणे. जयंत पाटील साहेब आणि प्रेमनाथजी माई साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाह वाह वाह, काय फटका, जबरदस्त टोला. बॉल सीमारेषे बाहेर गेला. षटकार. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता बॉल सीमा. नक्कीच षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. सुजित पाटील आहेत. येस, बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आहे. षटकार हॅट्रिक लगावली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. यावेळेस बघा फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पावलांचा वापर झाला नाही. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सूरज केणेला आपण कमी आखू शकत नाही. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की कुठे ना कुठे गाडीला एक्सिलरेटर केलं आणि गाडी पुढे चालली आहे सूरजची. बॉलिंग तो लाजवाब करतोच परंतु मागच्या मॅच मध्ये बॅटिंग देखील त्याने लाजवाब केली. सध्या चेंडू बघा चांगल्या टप्प्यावरती पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू, निर्धाव, डॉट बॉल आला. प्रचंड गर्दी, प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. सुरईचा अख्खा गाव असेल मला वाटतं, कारण सध्या सुरई ए आहे तर नंतर सुरई बी सुद्धा इन ऍक्शन मध्ये. हा फटका, काय घडलंय? अंपायरचा इशारा बीमर नो बॉलचा आणि नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती. आलेल्या मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बायामामा चषक चंदूमाई साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूरज केणे पुढचा बॉल घेऊन. यावेळेस देखील रुपेशच्या बॅटमध्ये डाऊन द ग्राउंड. फटका चांगला. लॉंग ऑफला खेळाडू नाही आहेत. जोपर्यंत येऊन थ्रो केलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल 11 वरती. सूरज धावफलकावरती धावा 11 लागल्यात. शेवटचा बॉल असेल. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू. षटक झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 11 आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांचा सामना आहे. सेमीफायनल 1 ची मॅच. यानंतर सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. टीम गावदेवी वडघर विपक्षामध्ये टीम जयदुर्गा सुरई बी. वरती जाऊन खेळण्याचा दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस साठी अगदी तयार राहायचं आहे.
वडगर संघ संध्याकाळी 6 वाजता झाला. सुरई बी संघ या अगोदर मॅच जिंकली आहे. भरपूर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. नक्कीच रुपेश पाटील साठी सुवर्ण संधी. रुपेश उर्फ छोटू जर षटकार हॅट्रिक केली तर भूषण पाटील जे वडगरचे आहेत उर्फ गोट्या यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल रुपेश साठी. योगेश भालेकर आल्यात. कोणत्याही परिचयाची या खेळाडूला गरज नाही. या व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट भरपूर चांगला खेळतो. यावेळेस फटका तर चांगला परंतु धावा मेतील चांगला. एक वन बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. टप्पाचा बॉल खोदून काढला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुजित पाटील करताना पाहायला मिळतील. धोक्यामध्ये आहे विकेट परंतु धोका जर पत्करला नाही तर धावा मिळणार नाही. ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी गावाच्या नावासाठी खेळलं जात आहे आणि या 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. नक्कीच उल्लेख करेन सुरेईचा देखील अजूनही केतन पाटीलचं येणं बाकी आहे. निशांतचं येणं बाकी आहे. आकाश पाटीलचं देखील येणं बाकी आहे. आकाशला कोण विसरू शकतो. जबरदस्त ऑलराऊंडर सध्या तरी भिवंडी तालुक्यामध्ये चर्चेला आहे. यावेळेस बघा अप्रतिम चेंडू तर आहे परंतु लाईन चेक केली जाणार आहे अंपायर कडनं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं झालाय बॉल. योगेश भालेकर यावेळेस बघा कुठे स्ट्रगल करतोय. पहिला चेंडू चौकार आला त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर व्हाईट बॉल. सुजित पाटील चांगल्या टच मध्ये. एक षटकार एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधनं. यावेळेस बघा खोलवा टप्पाचा बॉल. तेवढा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सुजित कडनं. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक धाव दरम्यान कंप्लीट. रुपेश पाटील उर्फ छोटू भरपूर चांगला खेळ त्याचा सातत्याने पाहायला मिळत असतो सुरई संघासाठी. अगदी मॅच विनर आहे. मॅच काढून येतो. मी सकाळी म्हटलं होतं रोहित शर्माची जी आठवण येते रुपेशला पाहिल्यानंतर देखील सेम चित्र आहे. कारण जोपर्यंत उभा असतो तोपर्यंत वाटतच नाही की संघ मॅच हरेल. यावेळेस बघा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु हवा तसा बादच्या पट्यात येत नाहीये. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. पायाला स्पर्श झाला आणि एक सिंगल. एका धावेनं धावफलक 20 वरती जाऊन पोहोचेल. 20 रन ऑन बोर्ड. 20 बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. योगेश भालेकर पुढचा बॉल. यावेळेस बघा फटका तर चांगला. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये. पॉवर प्लेचं षटक सध्या मला वाटतं सुरू आहे आणि त्याचा बेनिफिट झाला. बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 2 धावेनं धावफलक. 22 धावा. शेवटचा बॉल असेल. सामना 5 षटकांचा आहे. टॉस मध्येच आम्ही सांगितलं होतं 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. दुसरे षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहे. You miss, but I will definitely hit. फलंदाज बाद. बॅट्समनची दांडी गुल. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 22. 8 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी.
बघा अगदी वेळेवरती सामने सुरू आहेत. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज 5व्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडूसाठी सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि येथून कोणालाही हार मंजूर नाही आहे. ट्रॉफी नक्कीच त्यांना लागू आहे, परंतु सर्वांना मॅच जिंकायची आहे. मी या अगोदर देखील उल्लेख करत असतो की कोणताही संघ हरण्यासाठी खेळत नाही, तर क्रिकेट जिद्दीनं खेळलं जातं आणि हे ग्रामीण क्रिकेट गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं इमोशन्सने भरलेलं हे ग्रामीण क्रिकेट आहे. न्यू बॅटर केतन आलेत, परंतु तिसरं षटक विकास गवारी. स्ट्रायकिंग एंडला रुपेश पाटील. शॉर्ट पाकिट आहे, कुठे ना कुठे धमाका करणं गरजेचं आहे. धावफलकावरती 5 षटकांमध्ये 60+ एक चांगला टोटल असेल, कारण नाईटची मॅच आहे. गोलंदाज सज्ज झाला विकास गवारी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हवा तसा बादशा पट्ट्यात येत नाहीये. डायरेक्ट हिट झाली आहे आणि विकेटचं पतन. केतन पाटील बॅक टू डगआउट. मोठा धक्का टीम सुरई संघाला. ज्या खेळाडूची वाट बघितली जात होती तो खेळाडू आता मैदानामध्ये आलाय. आकाश पाटील उल्लेख केला होता, ग्रेट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणती आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज जयंत दादा माई यांच्याकडनं दिलं जाईल. आकाश पाटील साठी सुवर्ण संधी. गोलंदाज विकास गवारी सकाळपासून अवेलेबल नव्हता, परंतु सेमीफायनल 11 आहे आणि अवेलेबल झाला. चांगला गोलंदाज आहे. यावेळेस बघा चांगल्या टप्प्यावरती चेंडू, तेवढाच चांगला स्ट्रोक. आकाशच्या बॅटमधनं एक धाव. दुसरीचा प्रयत्न रुपेश करत होता, परंतु थांबवलं. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. एक सिंगल, एका धावेनं धाव फलक. 23 धावा. विकास गवारी सध्या तरी रुपेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. चांगला खेळाडू आहे, यात ती मात्र शंका नाही आहे. सध्या बॅटिंग देखील तेवढी चांगली करावी लागेल. 3 चेंडू फक्त फेस केल्यात, 3 धावा बनवल्यात. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस बघा जबरदस्त फटका. रुपेश पाटीलचा ब्रँड दाखवत असताना बॉल सीमा पार. शॉर्ट पॉकेट डायनामाइट. षटकार. काय जबरदस्त फटका. रुपेशच्या बॅट मधनं षटकार येतोय. रुपेश साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील कॅश प्राइज लगावला गेला वडगर वरून भूषण यांच्या माध्यमातून. पहिला षटकार धराला. अशा फटक्यांची गरज देखील. मी उल्लेख केला 60+, कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला टीम सुरई संघाचा. विकास गवारी. पुढचा बॉल. यावेळेस खोदून काढलाय. काय घडलंय. विकेट 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 धोक्यामध्ये होती रुपेशची आणि अप्रतिम झेल. बॅटर झाला फेल. रुपेश पाटील बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर कॅप्टन निशांत पाटील. निशांत पाटील आलेत. क्रमांक
5 वरती. गतवर्षी निशांत पाटील क्रमांक 3 नाही तर 4 वरती खेळायला येत होते, परंतु आता क्रमांक 5 वरती, कारण केतन सारखा बॅटर आहे आणि दोन्ही बॅटरसाठी सुवर्ण संधी. जर षटकार हॅट्रिक लगावली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज जयंत माई साहेबांकडनं. येस, कॅश प्राइज वाढलाय 1500 रुपये. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील फटका चांगला स्क्वेअर लेगला, खेळाडू दूरवरचा प्रवास झालाय, दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट करतोय. निशांत धोक्यामध्ये आहे, परंतु 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 31 धावा. तिसरं षटक सुरू आहे. टीम जयदुर्गा सुरई बी आणि टीम गावदेवी वडगर. कॅप्टन आपण आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा. सेमीफायनल 2 ची मॅच अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर आपल्या भेटीला येणार आहे. यावेळेस काय घडतंय, डायरेक्ट हिटची गरज होती, परंतु कोणताही धोका पत्कारलेला नाहीये. लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय. चांगली अंपायरिंग, क्वालिटी अंपायरिंग राहिली आहे गेल्या 4 दिवसांमध्ये. आपण पाहिली तर टीम सध्या धावफलकावरती धाबा सुरई ए संघाच्या 33 धाबा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धाबा. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज योगेश भालेकर, पुन्हा बोलवलं जातं योगेशला स्पेल कंप्लीट करण्यासाठी. दुसरं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. माफ करा, 32 रन्स, 32 धावा आहेत. 32 धावा धाव फलकावरती. योगेश भालेकर चौथं षटक घेऊन. पहिला बॉल. निशांत पाटील आणि आकाश पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. त्यांच्या समोर योगेश भालेकर. व्यावसायिक गटामध्ये, ग्रामीण गटामध्ये भरपूर चांगला खेळ योगेशचा राहिलाय. शेवटच्या चेंडूवरती अगदी त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. स्पेल कंप्लीट करण्यासाठी आला आणि पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळतोय, परंतु समोर निशांत पाटील एक आक्रमक बॅटर म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं देखील जातं आणि तसा खेळ सध्या तरी होणं गरजेचं आहे. 32 रन्स, 32 धावा आहेत. यावेळेस बघा सरळ बॅटनं लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या योगेश भालेकरच्या विरोधामध्ये मोठे स्ट्रोक खेळणं फारसं सोपं होत नाही, परंतु निशांतमध्ये ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे. धावा येऊ शकतात. योगेश सज्ज झाला. राईट आर्म राऊंड द विकेट. स्टेप आउट झाला. काय घडलंय, बॅटची कडा तर लागली आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एका धावेनं धाव फलक 33 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश पाटील पाहायला मिळतील. ही बॅटल भरपूर चांगली रंगणार आहे. एका बाजूला स्टार खेळाडू योगेश भालेकर तर दुसऱ्या बाजूला सुरईचा स्टार खेळाडू आकाश पाटील आहे. योगेश टू आकाश. मोठा प्रहार करायचा होता. बॅट स्विंग भरपूर चांगली आहे, परंतु बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी योगेश भालेकरची पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली. चौथं षटक, निर्णायक षटक हाताळतोय. यावेळेस मिश्रामिक स्ट्रोक, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. काय घडलंय सायलेन्स मैदानावरती, हे काय घडलं? ही कॅच पकडायला हवी होती. मी म्हणेन आता 15 धावांचा तरी डिफरन्स येईल, कारण आकाश पाटील मध्ये ती ॲबिलिटी आहे. एक षटक अजून देखील बाकी आहे. या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. किती धावा बनतील? निशांत पाटील स्ट्रायकिंग एंडला. योगेश भालेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील तर केली जाते, मात्र योगेश भालेकर पंचांच्या अगदी समोर आल्यात आणि डॉट बॉल.
अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 34, 34 धावा. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 2च धावा खर्च गेल्यात योगेश बालेकरनं. कौतुक करावं तेवढं कमी आहे योगेशचं, परंतु अजून देखील एक षटकाचा खेळ बाकी आहे. आकाश पाटीलला जे जीवनदान मिळालंय त्याचा कशा प्रकारे फायदा घेतो आकाश पाटील, आता मैदानाच्या आतमध्ये बघणं उत्सुकतेचं आहे. शेवटचं अंतिम षटक विकेश मुकादमला बोलावलं जात आहे शेवटच्या षटकामध्ये. 34, 34 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा बनलात. शेवटचं अंतिम षटक विकेश मुकादम आपल्याला पाहायला मिळतील. समोर आकाश पाटील. काय घडेल या शेवटच्या षटकामध्ये. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर आपण ज्याला म्हणतो. विश्वास आहे गोलंदाजाला सुद्धा आहे, बॅट्समनला देखील आहे की मी मारू शकतो. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल ऑन द राईज, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मी म्हणेन खराब थ्रो. खराब थ्रो आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 36, 36 धावा. मी उल्लेख केला होता 50+ राहील का, तर वाटचाल दर आहे 36 बनल्यात. अजून देखील 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. विकेश मुकादम. विकेश डोंबिवली एन कडनं गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल आकाशसाठी सरळ फटका तर पाहायला मिळतोय. यष्ट्या तर उद्ध्वस्त झाल्यात, परंतु नुकसान कोणालाही नाही. या डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू. चला टीम गावदेवी वडगर आणि टीम जयदुर्गा सुरई बी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. किती ड्रामा पाहायला मिळाला आपल्याला या मॅच मध्ये. ए वर्सेस बी, सुरई ए वर्सेस भावाळे बी. प्रकाश झोकातील मॅचेस रजनी क्रिकेट आपल्याला दरम्यान पाहायला मिळत आहे. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु काय घडलंय. आणखीन एक डॉट बॉल. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार. सोडून दिलाय. चांगला निर्णय आहे बॅटरचा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 37, 37 धावा. चला टीम जयदुर्गा सुरई बी. कॅप्टन आपण टॉस साठी या. शेवटचा पुकार आहे, त्यानंतर कॉल दिला जाणार नाही. आपण टॉस बॉक्स मध्ये दिसणं महत्वाचं आहे. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल विकेश मुकादम. दिवसभरामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. कुठे ना कुठे कौतुक करेन मी निखिल केणे या खेळाडूचं मी कौतुक करेन. हरलेली मॅच ज्याने जिंकवली, पहिली जिंकली, दुसरी देखील मध्ये त्याने 3 षटकार ठोकले लागोपाठ आणि अप्रतिम खेळ त्याचा पाहायला मिळाला. तिसऱ्या मॅच मध्ये संधी नाही मिळाली. यावेळेस बघा काय घडलंय, काय घडलंय. ओव्हरथ्रो झालाय. निशांत पाटील वेगानं धावतोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय. धावफलक 2 धावेनं पुढे सरकेल. 39, 39 धावा.
यावेळेस काय घडलाय बाटची कडा लागली या आणि येस अंपायर देखील तेच सांगतात. आवाज इथपर्यंत आला होता परंतु बॅट ग्राउंडेड झाली की बॉल बॅट स्पर्श झाला हे अंपायर सांगतील आम्हाला. नक्कीच भरपूर चांगली अंपायरिंग मी चर्चा देखील अगोदर करत होतो तेव्हा विषय थोडासा परिवर्तित झाला. अंपायर निकलेशजी बजागे सर आणि प्रल्हादजी पाटील सर सध्या ऑनफिल्ड वरती आहेत. थर्ड अंपायर आमचे दिनेश भामरे सर. अप्रतिम त्यांचं देखील वर्क राहिलं. टॉस साठी यायचा दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. यावेळेस ऑन द राईस डाऊन द ग्राउंड फटका चांगल्या लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक धाव दरम्यान कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि एंड थोडासा चुकीचा निवडला. आकाश पाटील तिसरीसाठी पाहिलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन बाद झाला. 2 धावा कंप्लीट आणि पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पूर्वार्ध झालाय समाप्त. धावफलकावरती धावा 42 42 झाल्यात आणि 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून असेल टीम दिशान 11 जे बजरंग भावाळे बी संघाला. मी सन्माननीय जयंताजी माई साहेबांना विनंती करेन आपण यायचं आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल त्यांच्या समवेत. प्रेमजी माई साहेब आपण देखील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. केतन दादा आपण देखील यायचा. केतनजी माई टॉस केला जाईल. नक्कीच V8 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत दादा आमचे. ते देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. नाण्याच्या एका बाजूला हेड आहे एका बाजूला टेल आहे. कॉल कोणाचा आहे? कॉल वडगर संघाचा आहे. जोरात कॉल करायचा. हेड असा कॉल होता आणि इट इज टेल. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आपण थोडीशी चर्चा करूया. टीम सुरई संघ सर्वप्रथम नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय सांगायचा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या अगोदर देखील आपली मॅच झाली. धावा भरपूर बनल्या होत्या. रोनक वजे महागडा ठरला. या मॅच मध्ये रोनकसाठी एक संदेश काय द्याल? परत एकदा चांगली प्रयोग. नक्कीच रोनक वजेने जेवढ्या धावा खर्च केल्या तेवढ्या धावा बनवल्या देखील. सो नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांचा सामना. सो किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न आहे. टीम वडगर संघ आहे. या अगोदर कधी वडगर संघाच्या समवेत मॅच झाली आहे का? म्हणजे या सीझन मध्ये फर्स्ट टाइम तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये खेळताय. कोणत्या गोलंदाजांवरती जास्त अपेक्षा असतील? अतुल, निशान, विघ्नेश. आणि नक्कीच आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे. खासदार बाळामामा चषक 2024 नाईट क्रिकेट आपण पाहतोय आणि हे आयोजन कसं वाटलं? खूपच छान. टीम वडगर संघ सीझन मध्ये तुम्ही प्रथमतः यांच्या विरोधामध्ये खेळताय. प्रथम बॅटिंग करायची आहे. जर नाणेफेकी जिंकली असती तुम्ही काय डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षण. परंतु मनाविरुद्ध प्रथम बॅटिंग करायची आहे. कोणत्या बॅटरला आता अपेक्षा असतील? जीत, दर्शन, आवी या सर्व बॅटर्स वरती अपेक्षा असतील. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील हा प्रश्न आहे की या अगोदर कधी मॅच झालेली नाहीये. सो एक अनुभवी खेळाडूंकडे काय अपेक्षा असतील तुमच्या? अनुभवी खेळाडूंच्या अपेक्षा असतील ज्यावेळी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला आणखीन एक प्रश्न असेल. मागच्या मॅच मध्ये जी टीम होती तीच टीम आहे की काही चेंजेस आहेत? यंगस्टर खेळतील? हो नक्कीच. आणि तुम्हाला देखील हा प्रश्न आहे की आपण आधी डे फॉर्मॅट मध्ये खेळला. चांगला खेळ तुमचा देखील राहिला परंतु आता नाईट क्रिकेट आहे. सो या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. ते खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार. सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम जयदुर्गा सुरई बी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जशी मॅच सुरू होईल तसं आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील. कोणत्याही परिचयाची या व्यक्तीला गरज नाही आहे. सुभाष धुमाळ सर. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर या व्यक्तीचा आवाज नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण एका स्वागत सन्मानाकडे. आपल्यामध्ये नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जय दामोदर मालीसाहेब उपस्थित झाले, त्याने त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. हे आपण पाहू शकता, जय दामोदर माली साहेबांचा हा यथोचित सन्मान इथे केला जातोय. अजित भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करत आहोत. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आणि त्यांची देखील उपस्थिती इथे पाहायला मिळत आहे. त्यांचा देखील यथेचित सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकतो, हरिदास भोईर साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये प्रेमनाथजी माले जे फोर्टीबलचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि विएट ब्रँडचे अँबॅसेडर देखील आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जाईल. का फोर्टीबल्स क्रिकेटमधील हा पहिला क्रिकेटर असा पाहतोय जो नक्कीच एखाद्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे. ही कौतुकाची बाब आहे. नक्कीच आपण पाहतोय प्रेमनाथ माले यांची निवड नक्कीच वेटसाठी झालेली आहे. वेट जी बॅट आपण पाहतोय त्या वेट बॅटचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान मानकुली वाशांसाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा यथोचित सन्मान इथे केला गेला आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. पहिल्या इनिंगमध्ये निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जयदुर्गा सुरू या संघाने स्कोरबोर्डवर धावा जोडल्या. ते 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 आणि 43 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलं गेलेलं आहे. संघ मंडळाचे अध्यक्ष आणि या ग्राउंडचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे आणि या मंदिरजी म्हात्रे फॅम टीम दिशाने 11 भावले बी संघासमोर. भावले बी संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये सुरेश केनी आणि योगेश भालेकर. तर पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र केतन पाटील याच्याकडे सोपवले गेले. केतन पाटील आज फलंदाजीमध्ये विशेष काही करू शकला नाही, कारण दुर्दैवाने तो धावचीच्या रूपाने बाद झाला होता. अगदी डायमंड डकचा तो शिकार ठरला, तर कुठल्याच चेंडूचा सामना न करता तो पॅडमध्ये परतला होता आणि इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पहिला चेंडू इथे मध्ये इनफिल्डच्या वरून अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप कव्हर पॉईंट रिजन मधून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार. एंडला पाहतोय इथे मात्र ऑन साइडला इनफिल्डच्या वरून हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. आपण पाहतोय फिल्डरला वेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार. पाहायला मिळतोय पावलाच्या षटक आणि पावलाच्या षटकामध्ये या पुरेपूर फायदा P1च्या षटकाचा येथे उचलला जातो. P1 आणि P2 ही 2 मॅन्डेटरी पावलाचे षटके आपण पाहतोय, कारण 5 षटकाचा सामना आहे. येथे मात्र आपण पाहतोय चॉप करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू निघून जातोय या एक्स्ट्राच्या मध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज केतन पाटील.
अष्टपैलू खेळाडू खरं तर आपण पाहतोय आणि यंदाच्या अंगामध्ये ग्रामीण क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक देखील केतन पाले याच्या नावे आहे, जिने गावठी वडगर आयोजित मातृश्री यशकामध्ये पहिलं अर्धशतक झळकण्याचा विक्रम केला होता. इथे मात्र समोर खेळला जातं, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे जे चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या हलूच पुरुष धावपलीकडे पाहायला मिळते. 9 धावा, 43 धावांचं आव्हान आहे. 43 या लक्ष्याचा पाठलाग दिशा निलवून भावले बी संघ करतोय. रुपेश मात्रेने मंदेश मात्रे फॅम टीम आपण भावल बी संघाला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. केतन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, सामना करेल फलंदाज यावेळी मात्र सूरज केने. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे, फील्डमध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करताना आपण बघतोय या गोलंदाज केतन पाटील. केतन रोड इन करून वळताना इथे केवळ चेंडूला दिशा दिली, या स्ट्रोक चेक केलंय. खरं तर पुश करू खुश राहू, एका धावेने खुश राहतोय सूरज केने. एका धावेने स्वतःचं अकाउंट देखील ओपन करतोय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते, 10 धावा. फर्स्ट सेमीफायनल आपण बघतोय या जयदुर्ग सूर्य विपक्ष दिशा नेलवन भावल बी या दोन संघामध्ये. यानंतर सेकंड सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला, गावदेव वडगर विपक्ष जयदुर्ग सूर्य बी. म्हणजे सूर्य गावचे दोन संघ नक्कीच आपण मध्ये टॉप 4 मध्ये पाहायला मिळतात. अगदी सूर्यचा अख्खा गाव नक्कीच आपण पाहतोय या मैदानावर आलेला असणार, यातील मात्र शंका नाही. तर दोन्ही संघाने चांगली कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. दोन संघ सेमीफायनलमध्ये धडकलेले आहेत. सध्या फर्स्ट सेमीफायनल आपण बघतोय सूर्य ए विपक्ष भावले बी या दोन संघामध्ये. इथे मात्र सरळ बॅटनं फटका केला, मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. जोपर्यंत बॅकअप केलं जाते सीमारेषे लगत, 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने पहिल्या षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर दिशा नेलून भावले बी संघाची धावसंख्या 43 या लक्ष्याचा पाठला करताना स्कोरवर पाहायला मिळते, ते बिनबाद 12 धावा. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य विपक्ष दिशा नेलून भावले बी, आणि त्यानंतरचा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव वडगर विपक्ष जयदुर्ग सूर्य बी. जेसीची स्पर्धा आपण पाहतोय 4 स्पोर्ट्स मानकुले आयोजित खासदार चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गावदेव वडगर आयोजित मातृश्री चषकाचे जे आयोजन केले होते, ती पहिली स्पर्धा पाहायला मिळते. या चषकावर नाव जर्मन सरोली ब संघाने कोडलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं सोनेकमाता मालाड आयोजित खासदार चषकाचं आयोजन, तिथे मात्र विजेता गावदेव वेले संघ ठरला होता. त्यानंतर जर्मन क्रिकेट क्लब पिंपळास आयोजित जर्मन चषकाचं आयोजन पाहिलं होतं, त्या चषकावर नाव कोडलं होतं जे कापर वेले संघाने. आणि या ट्रिपल एस गावदेव वेले आयोजित गावदेव वेले चषकाचे जे आयोजन पाहिलं होतं, त्या चषकावर भावले ब संघाने नाव कोडलं होतं. आणि आणखीन एक जीसीची स्पर्धा आपल्याला पाहायला, म्हणजे ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या सर्व स्पर्धांमध्ये वेगवेगळा विजेता आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गेल्या वर्षीच्या अंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या अंगामध्ये पहिलं चषक पटकवण्याचा विक्रम या संघाने याच मैदानावर केला होता, भावले ब. आणि यंदाच्या अंगामध्ये हा विक्रम सरोली ब संघाच्या नावे आहे. इथे आपण पाहतोय या फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये चेंडू निघून जाते, डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. आव्हान आहे ते 43 धावांचा. 43 या लक्ष्याचा पाठलाग दिशा निलवून भावाले बी संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आकाश पाटील दुसरं षटक चालतोय. सामना फलंदाज सूरज केने. इथे मात्र फटका फसलेला आहे, मिस टाइम फटका. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय.
मितेश आणि हा जेल दरम्यान आगमन होतोय या सुनील भोईर साहेबांचा आणि त्यांच्या समेत निलेश माली साहेबांचा दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या खासदार चषक 2024 दिमागदार आयोजन चौथ्या स्पोर्ट्स मानकुले आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण पाहतोय या सूरज केने याला जीवदान मिळालेलं आहे. सूरज केनेचा झेल सोडला गेलेला आहे. या चुका मात्र टाळाव्या लागतील. आपण पाहतोय की या छोट्या छोट्या चुका मोठ्या गोष्टी नक्कीच घडून आणतात. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे आणि पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतो. यावेळी मात्र चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज. चेंडूने जणू काय त्याचा पाठलागच केलेला आहे. धावसंख्या 19 धावा, आव्हान 43 धावांचा आपण बघतोय पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये. जयदुर्ग सुरई ए विपक्ष दिशान 11 भावले बी या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. रजनी क्रिकेट आपण पाहतोय टेनर स्वरूपामध्ये प्रकाश झोतामध्ये हा सामना खेळला जातोय. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न 20 मध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न देखील तिथे केला गेलेला आहे आणि ओव्हरथ्रोपणे आणखीन धाव इथे फलंदाज पूर्ण करतायत. ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच रनआउटसाठी या तिसऱ्या पंचाची देखील मदत घेतलेली आहे. नॉट आउट कारण आपण पाहतो या सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहे फलंदाज. 21 धावा 21. 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो या भावाले बी हा संघ. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. खरं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मिडल रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय केतनच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज योगेश भालेकर आणि सिंगलने संघाची धावसंख्या 22 धावा. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय या खासदार चषक 2024 मधील भावले बी विपक्ष सुरे ए या दोन संघामध्ये. रात्री स्पर्धा खेळली जाते. आपण बघतोय प्रकाश ज्योतामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर दिशा 11 भावले बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती बिनबाद 22 धावा. 3 षटकांचा खेळ अजून इथूनही शेष आहे आणि 3 षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. नक्कीच आपण पाहतोय आणि रातो के कातिल रात में नजर आते हुए संकेश केनी याने देखील ही स्पर्धा भरपूर एन्जॉय केलेली आहे आणि आता संपूर्ण नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये हे नाव आता मात्र घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. रातो के कातिल संकेश केनी. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतो जयदुर्ग सुरई ए विपक्ष दिशान 11 भावाले बी. मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय या मैदानाचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे आणि मंदिरजी म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेला संघ आहे. दिशान 11 भावाले बी. रुपेशजी म्हात्रे नक्कीच साहेबांचे सुपुत्र आहेत. दिशान म्हात्रे आणि त्यांच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज केतन पाटील कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कायम ठेवला गेलेला आहे केतन याला. त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलेला आहे. आज केतन पाटील दुर्दैवरित्या बाद झाला होता. केतन पाटील जर खेळपट्टीवर असता कारण मॅन इन फॉर्म आहे. यंदाच्या मध्ये पहिलं अर्धशतक वडगर चषकामध्ये देखील त्याचे बॅट बंद पाहायला मिळत आणि तो जर खेळपट्टीवर असता
तर कदाचित ही धावसंख्या 60+ देखील पाहायला मिळाली असती, कारण भन्नाट फॉर्म आहे केतन पाटील याचा. इथे मात्र आपण पाहतोय दिशेमध्ये भरकटतोय या पंचांचा इशारा वाढचा येतोय. अव्वल धाव, संघाची धावसंख्या सिंगलने वाढते 23 धावा. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय यष्टरक्षक. एक सिंगल रन फलंदाज लेग बाय चिरवाने पूर्ण करतात. 24 ओव्हर पोहोचते धावसंख्या. नेक्स्ट मॅच अर्थात सेकंड सेमीफायनलला खासदार चषकामधील आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव वडकर विपक्ष आणखीन एक सुरेचा संघ जयदुर्ग सुरेपी. सुरई गावासाठी ही स्पर्धा नक्कीच चांगली केलेली आहे, कारण सुरईच्या 2 संघांनी टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. फील्डमध्ये ॲडजस्टमेंट केलं जातं. इथे मात्र आपण पाहतोय पॉइंट आता मात्र डीपमध्ये या ढकलला जातोय. थर्डमॅन फाईन लेग व्ही शेपमध्ये आहेत इष्टक्षेच्या मागे. त्यानंतर कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग पाहतोय आपण. काऊ करणार आणि लॉंग ऑन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. या सिंगल रन्स, सिंगल संघाची धावसंख्या 25 धावा 25. आव्हान येते 43 धावांचा. 43 लक्षाचा पाठलाग भावाले बी संघ करतोय. ब्रेक थ्रो अजूनही मिळवता आले नाही. आपण बघतोय सलामी जोडे मैदानामध्ये सूरज केन, योगेश भालेकर डावखुरा आणि या उजव्या शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. केतन पाटील रोड निघून बोलताना सामनागिरी फलंदाज योगेश भालेकर ऑन साइडला त्या चेंडू टोलला. इथे मात्र आपण पाहतोय या एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि पुन्हा एकदा सिंगल संघाची धावसंख्या वाढते 26 वर पोहोचते. एका धावेने धावफलक या षटकामध्ये हलता ठेवलेला आहे. चांगले गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज केतन पाटील करून आपल्या स्पेलमध्ये शेवटचा आणि संघाकडून 30 षटक तो हाताळण्यासाठी आलेला आहे. 5 षटकांचा सामना 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय. या सीमाभार ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. अरे किंग मेकर मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लाव की मामाचं गाणं कडक. तसं बघायला गेलं तर कागदावर सोपं आहे, मैदानामध्ये सोपं पाहायला मिळेल काय हे कठीण करावं लागेल गोलंदाजांना सूर्य संघाच्या. फोल केलेल्या चेंडूला मात्र गॅप शोधू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि षटकाची या समाप्त झाले. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती नंतर दिशा निलून भावाले बी संघाची धावसंख्या स्कोरवर 34 धावा. इथून 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा अधिक स्वागत आहे. व्यापेड्याजवर आपण प्रमुख मान्यवर पाहतोय. बारा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे.
विजयासाठी या दिशा नेलवण भावले बी संघाला. जर निघतो ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय या मानकुले गावचे पोलीस पाटील निलेश माली साहेबांनी, त्यांच्या समेत माजी सरपंच मानकुली सुनील भोईर साहेबांना देखील आपण पाहतोय. क्रिकेटशी ते नक्कीच फार वेळ दूर राहू शकत नाही. क्रिकेटशी त्यांचा अतूट नातं आहे आणि त्यांची प्रमुख उपस्थिती आपला व्यापेटाजवर पाहायला मिळते. त्यांच्या समेत मानकुली संघाचा अष्टवैल खेळाडू तकदीर माली यांना देखील आपण पाहतोय. काल त्यांचा वाढदिवस होता आणि आज त्यांच्या संघाने चांगली कामगिरी नक्कीच 16 चेंडूमध्ये अर्धशतक झलकावून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये त्यांनी पोहोचवलं देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जो ग्रामीण क्रिकेटचा धमाका बहादूर धमाका पाहतो, तिथे धमाकादार फलंदाजी तकदीर मालीची पाहायला मिळालेली आहे. एकूण मानकुली संघाचं देखील हार्दिक अभिनंदन चौथ्या मानकुली संघाच्या वतीने आणि आमच्या वतीने देखील आम्ही करतोय. फायनलसाठी अंतिम फेरीसाठी मानकुली संघाला हार्दिक शुभेच्छा तमाम ग्रामस्थ मंडळ मानकुले यांच्याकडून. इथे मात्र दिशेमध्ये वर्कआउट आहे गोलंदाज, पंचांचा इशारा वाईट. स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे पाहायला मिळते ती 35 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू दिशेमध्ये फटकटोय गोलंदाज धावान पाहतोय. वेग भन्नाट पाहायला मिळतोय, मात्र दिशेवर नियंत्रण आयुष पाटीलचं पाहायला मिळत नाही. धावसंख्या पुन्हा एकदा एका धावेने वाढते. स्कोरवर पाहायला मिळते ती 36 धावा. इथे मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूपच दूर आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 37 37 43 लक्षाचा पाठलाग दिशा नेलेवरनं भावले बी संघ करतोय. बॅटिंग साठी मात्र इथे नक्कीच रिव्ह्यूची मागणी देखील केलेली आहे. फेअर डिलिव्हरी, तर खेळ सुरू करायचा आहे. इथे फुलटॉस चेंडू आहे आणि या चेंडूला पाठवलं जातं या सीमा पार डिस्कले रिझन मधून चौकार. आणि आता मात्र समीकरण अतिशय सोपं होतोय भावल बी संघासाठी. जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर आपण हा संघ पाहतोय, कारण इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी. दिशा नेलोन भावल बी
रुपेश म्हात्रे अँड मंदेश म्हात्रे फॅम टीमला. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवला होता. आज पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच जयदुर्ग सुरी हे संघ ज्या फलंदाजी ओळखला जातोय ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. खरं तर 5 षटकामध्ये 50 प्लस 55 प्लस 60 प्लस असं लक्ष असायला हवं होतं, मात्र इथे ते लक्ष त्यांना देता आलं नव्हतं. स्कोर इज लेवल. पंचांचा इशारा वाटचा येतोय आणि केवळ एका धावीने दूर अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी दिशा निलवून भावले बी संघ. रुपेश जी म्हात्रे आणि मंदेशी म्हात्रे फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. वेलकम रुपेश ठाकरे, आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट ऑपरेटर आहेत, ऑनलाईन ऑपरेटर. आणि इथे या अंतिम फेरीमध्ये या पोचणारा पहिला संघ ठरतोय या दिशा निलवणला भावाली बिया संघ. तर बोलू आपण स्वागताकडे. कॅमेरा आपण स्टेज कव्हर करायचं आहे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळतोय या माजी सरपंच सुनील भोईर साहेबांचे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर जयेश माले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकतो बहुमूल्य वेल सुनील भोईर साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. माजी सरपंच मानकुल यांनी त्यांचा हेतूची सन्मान शॉल प्रेमाची उप देणारी. त्यानंतर आपण पाहतो या आकर्षक सन्मान चिन्ह आणि या पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये पोलीस पाटील निलेश माली साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. जयेश माली यांनी पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते निलेश माली साहेबांना सन्मानित करायचं आहे. मानकुले गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सन्मान केला जातोय. माजी उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह या खासदार चषकाची नेहमीच त्यांना आठवण देत राहील.